गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक आज दिनांक 27 जुलै रोजी महाड येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली आहे। संबंधित आढावा बैठकीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या, तसेच अनेक कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश देखील घेण्यात आले। रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित आढावा बैठक घेण्यात आली आहे। पक्षाने आमच्यावर मोठी जबाबदारी दिली असल्यामुळे जनतेचे आणि पक्षाचे एकनिष्ठेने काम करू असे नवीन पदाधिकारी यांनी यापुढे बोलताना सांगितले। यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपजिल्हाध्यक्ष सुहास पाटे, विधानसभा अध्यक्ष मुदसीरभाई पटेल, तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ, कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिरवरे, विद्यार्थी संघटना अध्यक्ष अक्षय बोराडे, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अजहर धनशे, जिल्हा सरचिटणीस श्री हर्ष कांबळे, महाड शहराध्यक्ष पराग वडके, लक्ष्मण पार्टे, अनायत खान, राजू खेडेकर यांच्यासह अनेक महिला व इतर पदाधिकारी उपस्थित होते। आज काही संघटनेच्या लोकांचं पक्षप्रवेश घेतलेले आहेत। येत्या काळात पक्षप्रवेशाचा एक मोठा कार्यक्रम होणार आहे आणि त्यासाठी जे कार्यकर्ते अन्यायाविरुद्ध काम करतील, समाजामध्ये लोकहिताचे प्रश्न मांडतील, अशा लोकांना सध्या आम्ही जागा देणार आहोत। आणि सध्या गर्दी काय वाढवणार नाही, पण चांगल्या विचारांची एक फळी समाजात तयार करून लोकांचे प्रश्न, लोकांना होणारा त्रास ह्यासाठी आपण आवाज उठवण्याचं काम निश्चित करू। आजच शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची मला तालुका अध्यक्ष म्हणून महाडमध्ये जबाबदारी दिलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या हिताचे जे काही चांगले निर्णय असतील ते समाजापर्यंत पोचवून लोकांमध्ये आत्मविश्वास तयार करण्याचं काम करण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि ती नक्कीच येत्या काळामध्ये लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू। जिथं जिथं अन्याय होईल तिथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करेल असं मी आश्वासित करतो। आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रायगड जिल्ह्याची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली महाड येथे रेस्ट हाऊसला घेण्यात आली। आज चांगला प्रतिसाद होता। प्रत्येक तालुक्यातून आज विद्यार्थी आलेले आहेत। विधानसभा अध्यक्ष बेसिकचे आज सगळे उपस्थित आहेत। चांगल्या वातावरणामध्ये आज बैठक झाली। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणात करायचं आज आम्ही ठरवलेलं आहे, कारण विद्यार्थ्यांचे भरपूर प्रश्न तिथे प्रलंबित आहेत। आज शिक्षणाचं सगळा बोगस कारभार चाललेला आहे, त्यामुळे आज त्याच निमित्ताने चर्चा झाली। विद्यार्थी संघटनेची पुढची दिशा, पुढचं रूपरेषा काम करायची ते सगळं ठरवण्यात आलं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निवडणुका ह्या ठिकाणी आलेल्या आहेत। आमच्या आघाडीत असणाऱ्या पक्षांची चर्चा आम्ही करतो आहोत, पण आघाडी जर झाली नाही तर स्वबळावर देखील ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचं काम हे राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येईल। एस मराठी न्यूजसाठी निलेश लोखंडे, महाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।